हिंदू पंचांगानुसार यावर्षी पितृपक्ष मंगळवार 17 सप्टेंबर व 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे। या कालावधीमध्ये आपल्याला पितृपक्ष व पितराला तर्पण, पितरांसाठी जेवण व त्याचबरोबर आपल्याला स्लॅबवर असा एक दिवा लावायचा आहे। त्याचबरोबर दही भाताचा नैवेद्य आपल्याला स्लॅबवर ठेवायचा आहे। या दिवसामध्ये तिथीनुसार पितरांसाठी विधी केला जातो। पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी काही दिवसामध्ये काही उपाय व सेवा केली जाते। आपल्या पितरांची दक्षिण दिशेला आपले जे पूर्वज असतात त्यांच्यासाठी नैवेद्य अर्पण केला जातो, विधिवत पूजा केली जाते। जर तुमच्या घरात गणेशोत्सव काळात किंवा पितृपक्षापूर्वी काही घटना घडल्यास ते पितृदोषाचं लक्षण असू शकते। तर पहा, पितृदोष शास्त्रामध्ये अत्यंत घातक मानला गेलेला आहे। त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील अनेक पिढ्यांना होत असतो। पितृदोष असल्यास धनहानीपासून कुठल्याही कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती होत नाही आणि घरावर संकट येतात, विघ्न येतात। तर पितृपक्ष म्हणजे काय? पितर या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात, म्हणून त्याची पूजा आपल्याला करायची असते। म्हणून तो काळ जो आहे तो शुभ मानला जात नाही, तो अशुभ काळ मानला जातो। त्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केले जात नाही, त्याविषयी बोलणीसुद्धा केली जात नाही। लग्नकार्य असेल किंवा एखादी जागा खरेदी करणे असेल तर मोठी खरेदीही करीत नाहीत। पंचग्रासाला पंधरवाड्यात विशेष महत्त्व आहे। याला पंचबली असं सुद्धा म्हटलं जाते। या दिवसात ब्राह्मण भोजनाव्यतिरिक्त गाय व कुत्रा आणि कावळा, मुंग्या व मुक्या जनावरांना श्राद्ध अन्न देण्याची परंपरा आहे। पितृपक्षात पंचबलीचे महत्त्व काय आहे व त्याचबरोबर आपल्याला या अत्यंत शुभ दिवशी जो नैवेद्य आहे, तर या नैवेद्यामध्ये कोणता नैवेद्य असायला हवा? जेव्हा आपण पूर्वजांना नैवेद्य अर्पण करत असतो, दक्षिण दिशेला पूर्वजांसाठी हा नैवेद्य ठेवला जातो, तर त्या नैवेद्यामध्ये कोणत्या भाज्या असायला हव्यात व चुकूनही ह्या भाज्या नसायला हव्यात? चला तर जाणून घेऊया। श्राद्ध हे केवळ पूर्वजांच्या मुक्तीसाठीच नव्हे तर त्यांच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी केला जातो, त्यांची सेवा केली जाते। पंचग्रासाला पंधरवाड्यात विशेष महत्त्व आहे। याला पंचबली असं सुद्धा म्हटलं जातं। या दिवसामध्ये आपल्या पूर्वजांचा आत्मा पंचबलीच्या अन्नाने समाधानी होतो आणि सर्व दोषापासून मुक्तता मिळत असते। जर पंचबलीला भोग अर्पण केले नाही तर पूर्वजांना त्यांचा राग येतो। पितृपक्षात पंचबलीचे महत्त्व काय आहे तेही जाणून घेऊयात। तर पहा, कावळे, कुत्रे आणि गाईला श्राद्ध अन्न का दिले जाते? पितृपक्षात पंचबलीचं महत्त्व काय आहे हेही सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शास्त्रानुसार पितृपक्षात पंचबलीच्या माध्यमातून श्राद्धासाठी तयार केलेल्या 5 विशेष प्रकारच्या सजीवांना खाऊ घालण्याचा नियम आहे। या सजीवांना भोग अर्पण केल्याने पूर्वजांचा आत्मा तृप्त होत असतो आणि त्या नियमांचं आपण जर पालन केलं हे पाहून पूर्वजालाही त्याचा आनंद होत असतो। असे केल्याने पितृदोष दूर होतो, पूर्वजांना सुख समृद्धी देखील लाभत असते व त्याचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या नातवंडावर, मुलांवर आणि आपल्या कुटुंबावर होत असते। यासाठी सर्वप्रथम 5 भागामध्ये शिजवलेले अन्न वाढा, सर्वांचे वेगवेगळे मंत्र जपा, प्रत्येक भागावर अक्षता सोडून पंचबली समर्पित केली जाते। श्राद्ध करण्यासाठी सर्वोत्तम वेळ जी आहे, जे तुम्हाला नैवेद्य तुम्ही ठेवत आहात पूर्वजांसाठी, तर ती जी वेळ आहे ती 11:30 ते 12:30 वाजेपर्यंत हा वेळ आहे। या वेळेमध्ये आपल्याला हा जो नैवेद्य आहे हा बनवायचा आहे। दक्षिण दिशेला आपल्याला हे ताट ठेवायचं आहे। जर तुम्ही 12:30 नंतर ही पूजा विधी किंवा नैवेद्य ठेवत असाल तर त्याला महाकाळ असं म्हटलं जाते। म्हणून तुम्ही 12:30-1 वाजेपर्यंत हा जो श्राद्धाचं ताट आहे, नैवेद्य आहे, हा तुमच्या पितरांसाठी आवर्जून ठेवावा। या कारणामुळे माणसाचे वय कमी होते, तुम्ही देखील हे लक्षात ठेवले पाहिजे। पंचबलीसाठी पहिली गोष्ट म्हणजे गायीसाठी गवत किंवा अन्नाचं पान वाढणे, ज्याला गोबली म्हटले जाते। यानंतर कुत्र्याला दुसरा घास दिला जातो, ज्याला श्वानबळी म्हटले जाते। नंतर तिसरा घास कावळ्याला, ज्याला काकबली असं म्हटले जाते। चौथा घास देवबळी आहे, जो पाण्यात फेकून द्यावा किंवा गाईला खाऊ घालावा। शेवटचा 5वा घास मुंग्यासाठी निर्जन ठिकाणी ठेवला तरीही चालेल, झाडाखाली किंवा एखाद्या शेतामध्ये ठेवला तरीही चालेल। या पंचबलीनंतर ब्राह्मणाला आदराने वाढावे आणि नंतर दान व दक्षिणा देऊन त्यांना निरोप नक्की द्यावा, भोजन ग्रहण करावे। गोबली म्हणजे काय?
पूर्वजांच्या श्राद्धाच्या तारखेला सर्वप्रथम गायीसाठी गवत बाहेर काढले जाते आणि केळीच्या पानावर श्राद्धाचे अन्न वाढून गायीचे ध्यान करावे. गायीला अन्न देत असताना लक्षात ठेवावे की आपला जो हात आहे तो गायीने चाटायला हवा, कारण आपल्या जीवनातील नकळत कळत झालेले दुःख, संकट, विघ्न दूर होतात. आणि गायीच्या पाठीवरून हात नक्की फिरवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की म्हणावा. श्वान म्हणजे काय? तर पहा, श्राद्धातील दुसरा घास कुत्र्याला दिला जातो, ज्याला श्वान बळी म्हटले जाते. काकबळी म्हणजे काय? श्राद्धाचा तिसरा घास काक अर्थात कावळ्यासाठी बाहेर काढला जातो. असं म्हटलं गेलेलं आहे की कावळ्याला दिलेलं अन्न पूर्वजांना मृत्यूच्या जगाच्या प्राण्याने दिलेले बलिदान म्हणून प्राप्त होते. कावळ्याला यमराजाचे प्रतीक म्हटले गेलेले आहे. त्याला देवाचा पुत्र असे सुद्धा म्हटले जाते. हे गवत छतावर ठेवा किंवा कावळ्याला बोलवून जमिनीवर किंवा छतावर तुमच्या ठेवू शकता, स्लॅबवर ठेवू शकता, जेणेकरून कावळा हा जो नैवेद्य आहे हा खाऊ शकेल. देवबली म्हणजे काय? तर पहा, श्राद्धातील चौथा घास देवासाठी काढला जातो. तुम्ही ते पाण्यात टाकू शकता, गाईला खायला देऊ शकता, किंवा लहान मुलींना खाऊ घालू शकता. तर पाचवा घास हा मुंग्यासाठी काढला जातो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये काय असावे ते पाहूयात. आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस असतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये उडदाचे वडे, आलू वडी, कांदा भजी, साधी भजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी भात, कुरडई, पापड, तांदळाबरोबर तांदळाचे वडे, त्याचबरोबर भाज्यामध्ये मेथीची भाजी, बटाट्याची भजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडी भाजी व कारल्याची भाजी याचा समावेश केला जातो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी व तांदळाची जी खीर आहे याला अत्यंत महत्त्व दिले जाते. मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि श्रद्धेनुसार, पद्धतीनुसार वेगवेगळे आहेत. काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो. काही ठिकाणी हा जो स्वयंपाक आहे हा सात्विक आहार बनवला जातो. पितरांची ताट वाढताना नक्की काळजी घ्यावी. पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने लावावे. ताटात मीठ, लिंबू सर्वात शेवटी वाढावे. सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला असाव्यात. ताटाच्या मधोमध भात वरण नक्की ठेवावे. तसेच मध्यभागी कढी आणि खीर ठेवावी. कोथिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थावर येऊ नये अशा पद्धतीचं आपल्याला ताट वाढायचं आहे, ज्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि पितरही तृप्त होतील. तर पहा, पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत असतो. पितृपक्षातील पितरांच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचं विशेष महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात सांगितले गेलेलं आहे. म्हणून या नियमांचं नक्की पालन करावं. श्री स्वामी समर्थ.